जैन साहित्य. वर्धमान महावीरांनी आपल्या उपदेश लोकभाषेतून म्हणजे अर्धमागणीतून केला. श्वेतांबर पंथीयांनी आपले धर्मग्रंथ अर्धमागधीत लिहिले, तर दिगंबर पंथीयांनी आपले धर्मग्रंथ प्राकृत, शीर्षेणी आणि संस्कृतमध्ये स्वतंत्र लिहिलेले. वर्धमान महावीराची शिकवण त्यांच्या शिष्यांनी मौखिक परंपरेने जतन केली. जैन मुनी भद्रबाहू यांच्या निर्वाणानंतर ही परंपरा मोडीस निघाली. तेव्हा स्थूल भद्राचार्यांनी पाटलीपुत्र येथे पहिली जैन धर्म परिषद भरून जे जुने मुनी होते त्यांच्या स्मरणातून वर्धमान महावीराच्या शिकवणुकीच्या अंगाची जुळणी केली. जैन धर्मग्रंथाच्या या 12 अंगांना फक्त श्वेतांबर पंथीयांनी मान्यता दिली. कालांतराने 12वे अंग गहाळ झाले. इसवी सन 512 मध्ये वल्लभी येथे भरलेल्या दुसऱ्या धर्म सभेने 11 अंगाची फेरजुळवणी केली, परंतु दिगंबर पंथीयांनी मान्यता न दिल्यामुळे ही अंगे फक्त श्वेतांबर पंथीयातच धर्मग्रंथ म्हणून राहिली. याशिवाय प्राकरणिक, छेद, सूत्रे, मूल, सूत्रे, उपांगे इत्यादी श्वेतांबर पंथीयांचे धर्मग्रंथ आहेत. या धर्मग्रंथाव्यतिरिक्त इतरही बरेचसे जैन वाङ्मय असून ते प्राकृतमध्ये, संस्कृतमध्ये लिहिले गेलेले आढळून येते. यामध्ये भद्रबाहू, सिद्धसेन, हरिभद्र, हेमचंद्र आदी प्रसिद्ध लेखकांचा समावेश आहे. भद्रबाहूचा कल्पसूत्र आणि हेमचंद्राचा परिशिष्ट पर्व हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर ह्या सर्व ग्रंथांमधून भारतीय तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, व्याकरण, गणित, शब्दकोश, ज्योतिर्विद्या, फलज्योतिषविद्या आणि कथा, काव्ये, कादंबरी, नाट्ये आदी ललित वाङ्मयाच्या क्षेत्रात जैनांनी बहुमोल कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर काही ऐतिहासिक ग्रंथ व समकालीन साहित्य. ह्यामध्ये आपल्याला पहिला ग्रंथ मिळतो तो म्हणजे कौटिल्यांचे अर्थशास्त्र. आता कौटिल्यच्या अर्थशास्त्रामध्ये सांगितलेल्या तत्वावरच सम्राट चंद्रगुप्त मौर्याची राज्यव्यवस्था आधारलेली होती. प्रदीर्घ काळ अस्तित्वात असलेल्या मौर्य सम्राटाच्या प्रशासन व्यवस्थेचा मूलाधार अर्थशास्त्र हा ग्रंथ असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मौर्यकालीन सामाजिक व आर्थिक जीवन जाणून घेण्यासाठी अर्थशास्त्र हा ग्रंथ तितकाच उपयुक्त आहे. शेती, व्यापार, उद्योगधंदे, रूढी, कायदे, वर्ण, आश्रम, जाती व श्रेणी यांचे धर्म, मंत्री परिषदेच्या व नगरसंस्थेच्या कामकाजांचे नियम अशा विविध विषयांचा तपशीलवार उहापोह कौटिल्याने अर्थशास्त्र या ग्रंथात केलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रजेच्या सुखदुःखाशी राजाने एकरूप व्हावयास हवे
अशी कौटिल्याची भूमिका असलेली आढळते. अर्थशास्त्रात कौटिल्याने राज्याची सांगितलेली सप्तांग राजा, अमात्य, मित्र, कोश, राष्ट्र, दुर्ग व बल ही राज्याची कल्पना भारतीय राजनीतीमध्ये मूलभूत मानली जाते. अशा प्रकारे कौटिल्यानं राज्याची 7 सप्तांगे सांगितली आहे. त्यामध्ये राज्य, अमात्य, मित्र, कोश, राष्ट्र, दुर्ग, बल ही 7 प्रमुख अंगे असलेली आपल्याला पाहायला मिळतात. हा ग्रंथ भारतीय राजकारणाचा विश्वकोश आहे. या ग्रंथात राजनीतीची तत्त्वे व प्रत्यक्ष व्यवहार याची सुरेख सांगड घालण्यात आलेली आहे. संस्कृत वाङ्मयात हा अद्वितीय असा ग्रंथ असलेला आपल्याला आढळून येतो. त्यानंतर दुसरा ग्रंथ आहे ऐतिहासिक ग्रंथ मॅगस्थेनिसचा इंडिका. मॅगस्थेनिस भारतामध्ये चंद्रगुप्त मौर्याच्याच कालखंडामध्ये समकालीन असलेला आपल्याला आढळून येतो. तो भारतामध्ये आला होता, भारत देशाला त्यानं भेट दिलेली आहे आणि या मॅगस्थेनिसनं सुद्धा त्या कालखंडामधील भारताचं वर्णन आपल्या इंडिका नावाच्या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या इंडिकावरून आपल्याला काय काय माहिती मिळते? मौर्यकालीन राजकीय परिस्थिती व समाज जीवन ह्याविषयी बरीचशी अर्थपूर्ण माहिती मॅगस्थेनिसच्या इंडिका ह्या ग्रंथावरून आपल्याला मिळते आणि त्यामुळेच मौर्यकालीन इतिहासाचे साधन म्हणून त्याला महत्त्व प्राप्त झालेले आहे. दुर्दैवाने इंडिका हा ग्रंथ त्याच्या मूळ स्वरूपात आज आपल्याला उपलब्ध नाही. मूळ स्वरूप जे आहे त्यामध्ये तो उपलब्ध नाही. परंतु डिओडोरस, स्ट्रॅबो आदी काही ग्रीक व लॅटिन ग्रंथकारांनी इंडिका ग्रंथातील उतारे आपल्या लिखाणात घेतलेले आहेत. त्यावरून इंडिकाचे स्वरूप आपल्याला कळते. जरी इंडिका हा ग्रंथ मूळ स्वरूपामध्ये उपलब्ध नसला तरी काही ग्रीक इतिहासकारांनी आपण पाहतो की त्यामध्ये स्ट्रॅबो आणि डिओडोरस हे 2 ग्रंथकार आहेत, इतिहासकार आहेत. त्यांच्या लिखाणामध्ये लॅटिन व ग्रीक भाषेमध्ये इंडिकाचे जसेच्या तसे त्यांनी उतारे घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यावरून आपल्याला बरीचशी माहिती भारताविषयी मिळण्यास मदत होते. सम्राट चंद्रगुप्ताची अप्रतिम लष्कर व्यवस्था, भरभराटीला आलेला अंतर्गत व विदेशी व्यापार, सुख व समृद्धी, लोकजीवन आणि मौर्यकालीन शासन व्यवस्था याबाबत तपशीलवार इत्थंभूत माहिती इंडिकात आलेली असल्यामुळे हा अतिशय उपयुक्त अशा प्रकारचा ग्रंथ असलेला आपल्याला पाहायला मिळतो. काय त्यावेळेस कशा प्रकारे मौर्य साम्राज्याची भरभराट झाली होती, त्यांचा विदेशी व्यापार, अंतर्गत व्यापार हा कशा प्रकारे विकसित झाला होता, उच्च स्थानावर होता. त्याचबरोबर लष्करी व्यवस्थासुद्धा कशी बळकट झालेली होती ह्याची इत्थंभूत माहिती आपल्याला वरील ग्रंथावरून पाहायला मिळते. त्यानंतर समकालीन ग्रंथामध्ये आपल्याला दुसरा ग्रंथ जो धार्मिक ग्रंथ आहे तो म्हणजे मनुस्मृती. भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि हिंदूंना अत्यंत प्रमाणभूत असलेला धर्मग्रंथ मनुस्मृती इसवी पूर्व 2रे शतक ते इसवी 2रे शतक ह्या काळात लिहिला गेला आहे. म्हणजे इसवी पूर्व 2रे शतक ते इसवी 2रे शतक असा याचा कालखंड लिहिण्याचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मनुस्मृतीचे अनेक संस्करणे होऊन त्यामध्ये वेळोवेळी त्यामध्ये भर पडलेली, बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तत्कालीन राजकीय, सामाजिक व धार्मिक परिस्थिती लक्षात घेऊन त्या काळाला अनुसरून हिंदू धर्माला व हिंदू समाजाला
योग्य स्वरूप देण्याचा सनातनी प्रयत्न मनुस्मृतीने केलेला आढळतो. जुन्या मानव धर्मसूत्रावर मनुस्मृती आधारलेली असलेली आपल्याला पाहायला मिळते. मनुस्मृतीमध्ये वर्णधर्म, आश्रमधर्म, संस्कार, विधवा धर्म, राजधर्म, पतिपत्नी धर्म, दिवाणी व फौजदारी कायदे, जातीसंस्थेची निर्मिती, प्रायश्चित्त, वर्णसंस्कार, राज्याचे देयत्व, स्त्री स्वातंत्र्यता, स्त्री स्वातंत्र्याला अमान्यता, नियोग निषेध आदी विषयाचे विवरण केलेले आहे. हिंदू धर्मात मनु हा मानवजातीचा आद्य पुरुष मानला गेल्यामुळे मनुस्मृतीला प्रामाण्य प्राप्त झालेले पाहायला मिळते. भारतामध्ये बाहेरही आग्नेय आशियातही मनुस्मृतीचा प्रचार झालेला आपल्याला पाहायला मिळतो.